नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की लाडकी बहीण योजना ही सरकारनं आपल्या 2 वर्षापूर्वी चालू होती. आपल्या लाडक्या बहिणींना आर्थिक बळ देण्यासाठी हा त्यांचा छोटासा प्रयत्न होता. परंतु यामध्ये भरपूर साऱ्या असं महिलांनी त्याचा लाभ वगैरे घेतलेला आहे. तुम्ही याच्या पोर्टलवर पाहू शकता की भरपूर सारे ॲप्लिकेशन्स वगैरे त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पोर्टलवरती अर्जाची मंजुरी पण एवढ्या ॲप्लिकेशनला दिलेली आहे. परंतु तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस आपण लाडकी बहीण योजना सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी काही अटी त्याच्यामध्ये घातलेल्या होत्या. पण त्या अटीचं ज्यावेळेस सगळ्या लोकांनी पालन केलं असतं तर सगळ्यात गरीब आणि गरीब महिला त्याचा लाभ मिळाला असता. परंतु यामध्ये ज्यावेळेस आपण लाडक्या बहिणीचे आपण ज्यावेळेस ॲप्लिकेशन केले त्यामध्ये भरपूर साऱ्याशा लोकांनी त्याच्यामध्ये जे सरकारी नोकरीला आहेत त्यांच्याही पण महिलांनी त्यासाठी अर्ज केलेले आहेत. म्हणून त्या ज्या सरकारच्या म्हणण्यानुसार आता बऱ्याचशा महिलांनी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे. आणि तुम्ही जर बघत असाल की कालच्या न्यूजप्रमाणे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या लोकांचे अर्ज पण बाद करण्यात आलेले आहेत. आणि तुम्ही याआधी पण पाहिलं असेल की ज्या ज्या महिलांनी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे किंवा त्या योजनेचा त्यांनी फायदा घेतलेला आहे त्यांच्याकडून आता रिकवर करण्याचं काम पूर्णपणे चालू केलेलं आहे. तुम्हाला माहीत असेल की ज्या आधी महिलांनी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे किंवा त्याचा चुकीचा फायदा घेतलेला आहे त्या महिलांचं पण आता पूर्णपणे रिटर्न वगैरे त्यांना करावं लागणार आहे. तुम्ही एका बातमीनुसार पाहू शकता की 1.5 महिन्यापूर्वी बातमी प्रसारित झाली होती की जवळजवळ 11 कोटी त्याचे सरकारने त्याकडे परत घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला माहीत असेल की मार्च आणि एप्रिलचा हप्ता येणं अपेक्षित होतं. परंतु आता सरकार काय करतं की फक्त आणि फक्त ₹1500 अकाउंटमध्ये येतील असं पूर्णपणे काही बातम्यांद्वारे सांगितलं जात आहे. परंतु ही काहीतरी की आपल्या गरजू बहिणींचे निराशा झाल्यासारखं आहे. कारण आता असं वाटतं की काहीतरी काम झाल्याच्या नंतर गरजू बहिणींना आपले भाऊ विसरतात की काय, आता असं कुठं म्हटलं जात आहे. खरं तर सरकारनं त्यांना मार्च महिन्याचे ₹1,500 आणि एप्रिल महिन्याचे ₹1,500 त्यांना देणं गरजेचं आहे. आणि आता जवळजवळ मे महिना चालू झालेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत त्याच्या अकाउंटला ₹3,000 येणं गरजेचं आहे. परंतु असं काही झालेलं नाही आणि तुम्हाला सांगितलं जातं की आणि तुम्हाला माहीत असेल की 1 तारखेपासून त्यांचे काही लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु 1 मे हा शासकीय कामगार दिन असल्यामुळे त्यामुळे पूर्ण महिलांना त्याचं DBT करणं शक्य न झाल्यामुळे आणि आज आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार. तर ह्या 2 दिवसात पण शक्यता कमीच आहे. परंतु तुम्हाला सांगायला आवडेल की जवळजवळ सोमवारी किंवा येणाऱ्या 5 तारखेपर्यंत जेवढ्या महिला त्याच्यामध्ये पात्र असतील एवढ्या महिलांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या अकाउंटला पैसे वगैरे येऊन जातील. आणि तुम्हाला माहीत असेल की ई-के-वाय-सी करण्याची तारीख पण पूर्णपणे क्रॉस होऊन झालेली आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत ई-के-वाय-सी करणं गरजेचं असेल, जर तुम्हाला तुमचा लाभ नसेल मिळाला तर तुम्ही तुमच्या एकदा मोबाईलवरती मेसेज वगैरे टाईप करून चेक करू शकता तुम्हाला त्याचा लाभ मिळालेला आहे का नाही आहे. परंतु आज शनिवार आणि रविवार असल्यामुळे शक्यतो तुम्ही 5 तारखेपर्यंत वेट करू शकता. जर तुम्ही त्या योजनेस पात्र असाल किंवा राहिला असाल किंवा जर तुमच्या उत्पन्नाच्याद्वारे तुम्हाला जर व्हेरीफाय करून त्याची स्टेटस तुम्हाला कळालंच असेल, जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला लाभ 5 तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्हाला अशाच संदर्भामध्ये जर ऑनलाईन व्हिडिओची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.